आता घ्या फोटो चांगला निघलाय का? या मुझे चर्मनचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. चेअरमॅन साहेब प्रश्न तुम्हाला विचारून दिलाय. व्यक्त करण्यासाठी आपल्या बरेच वेळा काय म्हणत होता आज काय तुम्ही मनोगत व्यक्त करायचे होते? आज खरं तर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची बैठक आहे असं मी मानते. त्याचं कारण आहे अहवालात भीमा पाटस सहकारी साखर कारखाना असं नमूद केलेलं आहे. परंतु तुम्ही जर बघितलं की एक विषय होता 10वा विषयपत्रिकेवर की साई प्रिया या कंपनीशी करार झालेला आहे भीमा पाटसचा. तर साई प्रियाशी करार झालेला आहे तर करार समजून घेऊन मान्यता द्यायचा विषय आहे. माझा प्रश्न असा होता चेअरमनला की जर साई प्रियाबरोबर करारची मान्यता आज घ्यायची आहे तर करार नक्की झालेला आहे का किंवा नाही आहे हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता. आणि करारामध्ये काय तरतुदी आहेत त्या आम्हाला शेतकऱ्यांना कळायला पाहिजे. कारण तुम्ही जर सातत्यानं बघितलं तर फोटोचा विषय बधूकाका शितोळेंचा फोटो ह्याच्यावर नव्हता स्वर्गीय, याच्यासाठी आम्ही निषेध मोर्चा जरूर केला. पण निषेध मोर्चानंतर आम्ही जनरल मीटिंगमध्ये रीतसर ज्या पद्धतीनं एखाद्या सभासदाला विषय मांडायची भूमिका असते त्या पद्धतीनं मी आत आले. परंतु एक महिला म्हणून उभी राहिल्यानंतर तुम्ही जर बघितलं की चेअरमन साहेबांच्या बगल बच्च्यांनी ज्या पद्धतीचा गोंधळ केला खरं तर त्याचा मी निषेध व्यक्त करते. ज्या पक्षाच्या चिन्हावर आपण आमदार आहात चेअरमन साहेब त्या पक्षाने नुकतंच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये महिलांचा विषय पारित केला आणि आरक्षणाचा विषय पारित केला. लोकांना जरी गोंधळ घातला तर चेअरमन साहेबांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं की त्या महिला सभासद आहेत आणि त्यांना बोलून द्या. पण चेअरमन साहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली त्याचाही मी निषेध व्यक्त करते. कारण शेवटी जनरल मीटिंग होत असताना तुम्ही बघितलं असेल कोल्हापूरसारख्या ठिकाणी बारामतीसारख्या ठिकाणी जनरल मीटिंग ह्या 12-12 तास चालतात. पण दौंडमध्ये सातत्यानं आवाज दाबण्याचं काम करतायत याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते. आणि त्या जनरल मीटिंगचा अहवाल शेतकऱ्यांना आणि सभासदांना आणि मालकांना देण्याचा म्हणजे ही जो प्रयत्न झाला त्याच्यामध्ये ते अहवाल पाहिल्यानंतर त्या अहवालामध्ये स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा फोटो दिसला नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांचे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन आले. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या मधुकाका शितोळ्यांनी या ठिकाणी भीमा पाटस कारखान्याला जागा दिली, स्वतः कारखाना उभा केला, अतिशय चांगल्या पद्धतीनं उभा करून तो चालवला आणि त्यांचा फोटो का टाकला गेला नाही आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजची ही सभा आणि मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो अनेक आता वक्त्यांनी भाषणं केली आणि म्हणून त्यांनी काही गेल्या 22-23 वर्षामध्ये ज्या काही चुका केल्या, जी काही चुकीची पावलं टाकलेली आहेत ती चुकीची पावलं टाकल्यामुळंच तुम्हाला सांगतो ह्या कारखान्याची संपूर्ण वाट लागलेली आहे. आणि तो आज चालवायला कुठं तिकडं कर्नाटकमध्ये निराणी ग्रुपला दिलेला आहे. आता निराणी ग्रुपला कारखाना चालवायला दिला आहे. एकीकडं सांगतात एकीकडे त्या पोत्यावर निराणी ग्रुपचं नाव असते आणि दुसरीकडे आता जप्तीचे आदेश साई प्रिया ग्रुपने येत आहेत. आम्हालाही काही समजेना सभासदांना आणि बँकेलाही काही माहिती देईनात की बाबा हा नेमका कुणाला चालवायला दिलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे. ते म्हणतात राज्य बँकेकडे मागणी करा, राज्य बँक तुम्हाला मागणी हे सगळं माहिती देईल. आणि म्हणून ती मागणी आम्ही करत आहोत. आणि म्हणून अनेक घोटाळे सांगण्यासारखे आहेत आणि ते कागदावरती आहेत. ते चुकीचा एक घोटाळा एकसुद्धा आम्हाला म्हणजे बोलघेवडेपणा करायचा नाही, चुकीचं काहीही बोलायचं नाही. जे काही खरी वस्तुस्थिती आहे ती कागदावर आहे आणि ती आम्हाला फक्त मीडियासमोर असेल सगळ्या जनतेसमोर मांडायच्या. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आज 4 वर्षापूर्वी 36 कोटी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन त्यांनी देऊनसुद्धा कारखाना बंद केला. हे फार या तालुक्याचं आणि शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. मी पुन्हा एकदा स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा फोटो त्यांनी अहवालात न टाकल्याचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा आज अनेक आरोप केलेत, नेमके महत्त्वाचे आरोप काय आणि त्यावरती तुमची पुढची भूमिका काय असते? नाही आता हे बघा 138 कोटीचे म्हणजे कारखाना बंद झाल्यानंतर 138 कोटीच्या अनामत रकमा कोणाला दिल्यात आणि का दिल्यात हा एक म्हणजे महत्त्वाचा विषय आहे. 36 कोटी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसनी तुम्ही कारखाना बंद का केला हो? ते का चालू करण्यासाठी दिल्यात का बंद करण्यासाठी दिल्यात एवढं सांगा मला. ते बंद करून टाकला कारखाना. 36 कोटी गेले कुठं? त्यानंतर तुम्हाला सांगतो एका ट्रॅक्टरवर 5-5 बँकाची कर्ज आहेत.
प्रत्येक बँकेला त्यांनी हमीपत्र दिले. त्या हमीपत्राची कॉपी माझ्याकडे आहे. माझ्याकडे सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांची यादी आहे. कुठल्या कुठल्या बँकेचं एका ट्रॅक्टर 5-5 बँकेची कर्ज कशी काढल्यात आणि प्रत्येकाला हमीपत्र काय दिले, चेअरमन आणि MDचे असायचं. तुम्ही सोडून कुठल्याही बँकेचं अशा प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही. आता हे किती 420चा गुन्हा नाही होत का? हा 420चा गुन्हा आहे. तुम्हाला सांगतो, फक्त सत्ता आणि सत्तेच्या ह्याच्याखाली त्यांनी झाकून चालवलेलं आहे. एक ना एक दिवस ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याशिवाय राहणार नाही. आता स्टेट बँकेने तुम्हाला सांगतो जाहीर लिलावाची नोटीस काढायचं सुरू केलेलं आहे. तुम्ही स्टेट बँकेमध्ये माहिती घ्या. त्यांचे 25 कोटीचे 50 कोटी रुपये झालेत. म्हणजे एका ट्रॅक्टरवर 5-5 बँकाची, त्यातली ती एक बँक आहे. अजून 4 बँका तशाच राहिलेल्या आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अत्यंत चुकीची पावलं यांनी टाकलेली आहेत. तुम्ही म्हणता सत्तेचा गैरवापर केला जातो. तुम्ही देखील सत्तेचा सहकार मंत्री तुमच्या काय का जरा शांत राहावं. करत नाही हां काय तुम्ही म्हणताय सत्तेचा गैरवापर केला जातोय. हां. सत्तेत तुम्ही देखील आज आहात, तुमचा सहकार मंत्री आहे, तरी तुम्ही त्याच्यामध्ये ठीक आहे. आता मी इथून पुढं त्याची सुरुवात केली. मी आता कोर्टामध्ये गेलेलो आहे. माझे 91 कोटी थकलेले आहेत बँकेचे 91 कोटी थकले. तर मला कोर्टाची नोटीस वगैरे मी आता सगळ्या गोष्टी कायदेशीर करावं लागेल. याच्यात बेकायदेशीर चुकीचं काही करून चालणार नाही आहे. जे केलं ते जे पावलं टाकू ती योग्य पद्धतीने गेली पाहिजे आणि त्याच्यात कुठेही कुणाला अडचण नाही आली पाहिजे. जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीने आमचा सगळा निर्णय झालेला आहे. आजच्या मीटिंगमध्ये सहभागी होणार आहे. हां आजच्या मीटिंगमध्ये सहभागी होणार नाही, आता मीटिंगमध्ये सहभागी व्हायचं काही कारण नाही आहे. कारण ही बेकायदेशीर मीटिंग आहे. ही काही कायदेशीर मीटिंग नाही आहे. ती आम्ही जरा ते बेकायदेशीर कशी आहे ते साखर आयुक्ताकडे आणि सगळ्या वरिष्ठांच्याकडे त्याची सगळी माहिती देणार आहोत. काय का बेकायदेशीर म्हणताय मीटिंगला? बेकायदेशीरच आहे. त्याच्या सगळ्या माहिती देतो तुम्हाला मी. सगळ्या म्हणजे रितसर आणि कायदेशीर देतो जरा. उद्या या कारखान्याची निवडणूक लढवणार का आपल्या? हो, निवडणूक लढवणार. शेतकऱ्यांनी आग्रह केला तर निवडणूक लढवावीच लागेल. हो, लढवणार आणि जिंकणार आहे. बोला मॅडम. दादा, वार्षिक सर्वसाधारण पार पडली, काय नेमकं भाव सभासदांचं हा भीमा सहकारी साखर कारखाना सातत्यानं, म्हणजे मी 23 वर्षापूर्वी कारखान्याचा अध्यक्ष झालो त्याच्या आधीपासून हा कारखाना वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला. कर्जाच्या बोजाखाली आम्ही कामकाज सुरू केलं आणि आज सहकारी व्यवस्था कायम ठेवू शकलो. आणि पुन्हा एकदा सहकारी व्यवस्था कायम ठेवून आम्ही एक चांगला हंगाम गेल्या वर्षी पार पाडला आणि पुढच्या हंगामाची तयारी या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आजची सर्वसाधारण सभा झाली आणि आपण पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्यामध्ये या संस्थेच्या विषयी ही संस्था सुरू झाल्याचा आनंद आहे. अनेक भावनिक नातं या भीमा सहकारी साखर कारखान्याशी आमचं सगळ्यांचं आहे. ही संस्था अडचणीत होती, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये दुःख होतं आणि आज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंद आहे. कारण की सहकारी पद्धतीनं हा कारखाना चालेल. जरी खाजगी उद्योगाशी त्याचं टायअप झालं असलं तरी संचालक मंडळ याच्यामध्ये सभासदांच्या कुठल्याही हक्काला बाधा येणार नाही अशा पद्धतीनं सगळं नियोजन करतं आहे. आणि आज सभासदांनी त्यामुळे कारखाना सुरू केला. आम्ही केलेले सगळे प्रयत्न त्याबद्दल वेगवेगळे अभिनंदनाचे आमचे 5-6 ठराव केले. हेच आम्ही योग्य दिशेनं चालल्याचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादा, राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे. अजित पवारांच्या गटाची काही लोकांनी या ठिकाणी बाहेर सभा घेतली, निषेध व्यक्त केला. त्याबद्दल काय सांगाल? आणि त्यांनी अनेक आरोप तुमच्यावरती केलेले आहेत. काय त्यांना आता सध्या काहीच काम राहिलेलं नाही आणि त्यामुळं त्यांनी तालुक्यामध्ये ना कोरोनात योगदान दिलं, ना पाण्यात योगदान दिलं, ना ही संस्था चालू करण्यात योगदान दिलं. बारमाही 24 तास राजकारण करणाऱ्या या मंडळींच्याविषयी फार मी न बोललेलं योग्य राहील असं माझं मत आहे. त्यांचे आरोपही पाठ झालेत आणि लोकांनाही ते पाठ झाल्यामुळे तुम्ही जर इथं पाहिलं तर हजारो लोक होते आणि समोर मात्र 50-60 लोकांच्या समोर केविलवाणी कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी पार पाडला. आता किमान जनादेश काय हे लक्षात घेऊन भविष्यामध्ये मी जे आज आवाहन केले की तालुक्याच्या हिताच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी तालुक्याच्या हिताचे बाधा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्याला योगदान देता आलं नाही तरी किमान तालुक्याच्या हिताच्या प्रश्नासंदर्भामध्ये अडथळे आणू नये अशा प्रकारची भूमिका यांनी घ्यावी. आणि आता उशिरा का होईना त्यांना ते शहाणपण सुचेल अशा प्रकारची अपेक्षा करणंच फक्त आमच्या हातामध्ये आहे. फोटोवरून बराच राजकारण झालं. फोटो काय यांना मुळात आम्ही कारखाना 3 वर्षापूर्वी आम्ही हंगाम घेऊ शकलो नाही हे कारण होतं. आणि दुसरं कारण असं होतं की त्याच्यामध्ये कुणाचा फोटो छापला गेला, कुणाचा छापला गेला नाही याच्या संदर्भामध्ये कधी मतमतांतर व्हायची. त्यामुळे संचालक मंडळानं 3 वर्षापूर्वीपासून आता हा 4था अहवाल होता की आम्ही कुणाचेही फोटो छापत नाही. परंतु यांचं इतकं राजकीय दुर्लक्ष आहे की यांच्या उशिरा 4 वर्षानंतर लक्षात आले की अहवालात आता फोटो छापले जात नाही.
मुळात हे 4 वर्षापूर्वी त्यांनी सुचवलं असतं तर योग्य झालं असतं, आपण त्याच वेळी सुधारणा केली असती. परंतु ज्यांना 4 वर्ष याच्या संदर्भामध्ये यांना संदर्भच लागला नाही आणि आज तालुक्यामध्ये खरं तर दुष्काळ असताना पूर्ण शेती आमची चांगली आहे, आमची रस्त्याची कामं चालू आहेत, आमच्या आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या चालू आहेत, विधानसभा सदस्य म्हणून आम्ही अतिशय ताकदीनं काम करतो आहे, केंद्राचा खूप मोठा निधी या तालुक्यामध्ये येतो आहे, राज्याचा खूप मोठा निधी या तालुक्यामध्ये येतो आहे. काही दूरगामी आम्ही जे मोठमोठे जलसंधारणाचे जलसंपदा विभागाचे निर्णय घेतो आहे आणि त्यामुळे ह्यांना आता कुठली तक्रार करायला वाव नसल्यामुळे आता ह्यांनी हा 4 वर्षानंतर हा विषय शोधून लोकांसमोर मांडलेला आहे. लोकांनी तो स्पष्ट नाकारलेला आहे, कुठलाही प्रतिसाद त्यांना नाही. 5-50 लोक तर आम्ही बसलो तरी जमा होतात, तेवढीच लोक त्या ठिकाणी होती. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना गंभीर घेऊ नका एवढीच मला विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न, रमेश थोरात असं म्हणतात की ही जी सभा घेतली वार्षिक सर्वसाधारण ती बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे मी त्या सभेला जाणार नाही म्हणून त्यांनी काढता पाहिजे. काय आहे ते कधी निवडणुका त्यांनी लढवल्या नाहीत, ते कधी जनरल मिटिंगला अपवादात्मकच आले आणि 2002ला ज्या फरकानं लोकांनी त्यांना पराभूत केलं. माझं वय त्यावेळी 24 होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं की पोराला निवडून द्या असा निर्णय त्यावेळी घेतला आणि कुणाला निवडून द्यायचं नाही हे पण लोकांनी ठरवलं. तरी मला जेवढी त्यांना मतं पडली होती त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त मतं मला वयाच्या 24व्या वर्षी राजकीय अनुभव नसताना दिली होती. त्यावेळी लोकांचा उद्देश हा चुकीच्या हातात कारखाना जाऊ नये, एक वेळेस नवख्या तरुणाच्या हातात दिला तर काहीतरी होईल, इतके लोक यांना कंटाळले होते आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कधीही कारखान्याची निवडणूक लढवली नाही. जनरल मिटिंगला 1-2 वेळा ते आले असतील, त्यावेळी त्यांचे आरोप हे फार गंभीर मी घेत नाही. कायदा त्यांना कळतो का नाही हा तुम्ही जरा त्यांना तपासा आणि मग त्यांना कायदेशीर बाबा समजल्या तर ही सभा कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे समजेल. पण माझं कायद्याची पदवी आहे, थोडाफार कायदा मला समजतो, परंतु बेकायदेशीर सभा तर ती कशी हे त्यांनी तुम्हाला सांगितलंय का? ते सांगितलेलं नसणार आहे. ते म्हणते वरती कारवाई वरती तक्रार करून साखर आयुक्तांकडे करतील ना. मग त्यांना आता वारंवार त्यांनी तक्रारी केल्या आणि आम्ही पण आता वेळ आल्यानंतर कोणत्या तक्रारी करायचं ते ठरवू. आता तालुक्यात वातावरण चांगलं राहावं हा आमचा प्रयत्न आहे, बिघडवायचा त्यांचा प्रयत्न असेल तर त्यांनी 1-2 तक्रारी करून बघितल्या, आम्ही आमच्या तक्रारी सुरू करू आणि आम्ही कधी आमचं टायमिंग त्यांच्यापेक्षा चांगलं असतं एवढं मी सांगतो. संजय राऊतचा टाईम चुकला म्हणून आमचा मार्केट कमिटीचा पॅनल 5 निवडणुकानंतर आम्ही विजयी झालो. आता ते आरोप करायला गेले तर त्यांचं टायमिंग चुकेल एवढीच मी सुतवाच करतो. टायमिंग चुकलं तर मात्र त्यांना ते परवडणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.